नमस्कार मैत्रिणींनो, आज मी घेवरचे व्हिडिओ बघितला. म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून घेवरचा व्हिडिओ बघत होती मोबाईलवर. तर मला फार दिवसापासून वाटायचं आपण पण कधीतरी बनवून बघावं घेवर. तर त्यासाठी मी एक मैदा घेतला, एक वाटी दूध घेतलं, 2 चमचे तूप, 3-4 वाट्या हे घेतलं, पाणी घेतलं आणि हे सगळं थंड घेतलं. दूध थंड घेतलं, पाणी थंड घेतलं, बर्फ टाकला आणि मिक्सरमध्ये छान असं फेटून घेतलं. हे म्हटलं चला आज आपण खूप दिवसापासून मनात होतं विचार बनवायचा घेवर, म्हणून बनवायला घेऊया आज. तर दुपारी सगळं कामाली सगळं किचन वगैरे आवरून गेली, सगळं चकाचक करून ठेवलेले भांडे लादी तिने आणि मी घेतलं बनवायला. तर बनवायला घेतल्याच्या नंतर तेल ठेवलं तापायला. कडक तेल तापून त्याच्यात टाकायचं हे आपलं पातळ असं मैद्याचं पाणी, दुधासारखं असं बनवायचं. ते बनवायला घेतलं, पण हे टाकलं ना इतकं उडतं. हे बघा सगळीकडे उडतं आणि उडतच नाही, सगळीकडे तेल तेल, सगळ्या किचनमध्ये तेल, पूर्ण सगळीकडे तेल आणि माझं किचन पूर्ण हे झालं, भिजलंय. हे बघा सगळीकडे तेल. हे मला ना डबल टिबल त्रास झाला रे घेवर बनवण्याचा. एक वेळेस असं वाटलं असतं गेले असते दुकानात घेवर घेऊन आली असती तर बरं झालं असतं, पण मला बनवायची खूप इच्छा. आपण एकदा बनवून बघूया. तर घेतलं बनवायला. तर हे बघा हे डबल टिबल तर काम वाढलंच आहे, पण सगळीकडे तेल, इतकं तेल उडतं. तर परत असं वाटलं नाही की परत आता आपण घ्यावं बाबा हा पदार्थ बनवायला. तर मी हे बघा बनवून पण ठेवलंय. हा बघा घेवर बनवून ठेवलेला. पण एवढं तेल उडाल्याच्या नंतर, एवढं काम वाढल्याच्या नंतर खाण्याची इच्छा होत नाही, काही जळाला ते घेतलं. आणि त्यासाठी मी 1 वाटी साखरेचा पाक पण केला घेवरवरून टाकण्यासाठी. हे बघा हा साखरेचा पाक पण केला आहे मी. म्हटलं बघूया आपल्याला जमतोय का. घेवर चांगला जमला तर आपण मग चांगला एक व्हिडिओ बनवून टाकूया. पण माझा हा घेवरचा बेत बघा फसला. हे बघा सगळे तेल 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 उडतं, सगळीकडे तेल झाले. तर टेन्शन आले. साहेबांनी बघितलं तो ओरडणार आहे. ते घरी बसल्या बसल्या हे असं काय सुचतं. तर ते केलं, ते पण असं बरोबर झालं नाही, सगळं चुकलंच आहे. काय चुकलं माहीत नाही, पण हे एवढं तेल उडतं आहे ना, हे बघूनच एवढा त्रास होतो आहे. आता हे एवढा सगळा पसारा पहिला आवरून घेते, तर घेवर बनवणं बंद करते मी फक्त आपलं तुम्हाला दाखवलं आहे हे घेवर बनवण्याचं पराक्रम. चला, तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्कीच मला सबस्क्राईब करा. आणि तुम्हालाही वाटत असेल घेवर बनवून बघायचं असेल तर हा असा पसारा तुम्हाला बघावा लागेल. इतकं तेल हे पडलेलं दिसेल, सगळीकडे तेल तेल. आणि आपल्याला ते सगळं असं एवढं किचन आवरल्याच्या नंतर हा पसाराही बघवत नाही. हे बघा मी सांगितलं थोडं थोडं टाकते मी थोडंच, ते तेलच फार उडतंय. चालू तर मम्मी, चला तर मंडळी.